उत्सव.net हे साधारण आता किती वर्षापासून आपलं हे चालू आहे कार्य? जवळजवळ 25 वर्ष होत आलेत आमचं हे चालू आहे. अगदी जगभर हे मखर जातात आमचे. म्हणजे भारतात तर आवडीनं गणेशोत्सव साजरा करतात, पण अमेरिका, लंडन वगैरे तिकडे पण बाहेर गावी जातात हे मकर. तरी पण बाहेरची लोक पण आवडीनं खूप हा गणेशोत्सव साजरा करतात. आता हे बघा ना, हे चाललेलं आहे आमचं लंडनला. याचे 3 पॅकेट आहेत. तर आपली ही संस्कृती तिकडे पण जपली जाते. आणि हे जे घेतलेलं आहे त्यांनी पूर्ण हा सिद्धिविनायक पॅलेस घेतलेला आहे. हो, सिद्धिविनायक पॅलेस घेतलेला आहे तो. प्रत्येक मखरच्या प्राइस रिझनेबल आहे. अगदी 60 ते 70 रुपयापासून सुरुवात आहे. 1 फुटाच्या मूर्तीसाठी अगदी 300 रुपयापासून 600 रुपयापर्यंत इझिली भेटतो. ही मोठी साईज आहे आणि त्यामध्ये ही लहान साईज दिली आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे सिद्धिविनायक मंदिर आहे प्रभादेवीचं, त्याची प्रतिकृती आणि तेही सरांच्या हस्तेच डिझाईन झालेले त्या मंदिराचं. पण हा 1 फुटाच्या बाप्पासाठी. हो, 1 फुटाच्या बाप्पासाठी. आणि तुम्ही आलात ना इकडे तर सर्व ना गाभाऱ्याची साईज आहे, सगळं डिटेल आहे. वेट वगैरे वजन पण 500 ग्रॅम मध्ये अगदी आहे. मकराची नावं मस्त आहेत. मयूरासन. आता याचं सगळं मयूराचा लुक आहे बघा. प्रत्येक पिसारा वगैरे मोराचा दाखवलेला आहे, म्हणजे म्हणून त्याचं नाव मयूरासन ठेवलेले. समोर हे पाहतोय हे आहे गणेश महल. बघा नाव सांग, 3D गणेश महल आहे वगैरे. लाईट आहे. हा, लाईट आहे याच्यामध्ये प्रत्येक विंडोला. मस्त वाटतं कलर्स वगैरे. दरबारच आहे दाखवलेलं आहे ना बघा. पूर्वीच्या अशा वगैरे विंडो महलाच्या असायच्या. म्हणून असं म्हणजे ओरिजिनल असं वाटतं. काय वाटतं? आता हा जंगल सीन आहे बघा. प्रत्येक नदी, डोंगर वगैरे जे काय असतं नैसर्गिक, पाहू शकता जे काय आहे आपल्या निसर्गामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राणी, पक्षी. तर याच्यामध्ये अगदी 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि याचं इतकं छोटस पॅकिंग होतं फोल्डिंग केलं की शीट एवढंच. आणि ते परत वापरतात. सांगायला पण येतात माणसं की आम्ही 4 वर्ष वापरलं, 3 वर्ष वापरलं, परत आम्हाला बदल करायचा आहे, तेव्हा दुसरं न्यायचंय. गणपती बाप्पा मोरया. हो, असं वाटतं की जसं की सार्वजनिक मंडळामध्ये मी आलोय दर्शनाला बाप्पांच्या, आणि फक्त बाप्पा तिथे बसलेले नाहीत विराजमान. अरे बापरे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे समोर दिसतात ते आपले महाराजांचे गड किल्ले, आपल्या महाराजांचे गड किल्ले. आणि नक्कीच अंगावर काटा आल्याच्या राहणार नाही मित्रांनो. काय थीम आहे, ओरिजिनल लुक वाटतं. आणि हे गड किल्ल्याचं ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे 350 वर्ष महाराजांच्या याला पूर्ण झालेली आहेत राज्याभिषेकाला. हे मागे तुम्ही पाहता ना, हे आपल्याला हे काही लोकांचे हौशी असतात कलाकार, बरोबर. तर ते असे पार्ट नेतात. 10 रुपये. हो, म्हणजे मोदक आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर हे आहेत. आणि हे मकर बघा आता एकदम. हे बघा, तुम्हाला दाखवण्याचा मागचा कॉन्सेप्ट असं आहे की नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांजरेकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांजरेकर व्लॉग हे आपल्या माय युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, नेहमीच आपण बाप्पांचे व्हिडिओ हा तुमच्याकडे घेऊन आलोय, म्हणजे तुम्हाला घरच्या घरी ऑनलाईन देखील खरेदी करता येईल किंवा इकडे येऊन शॉपमध्ये देखील खरेदी करता येणार आहे. माझ्या मागे पाहू शकता पुट्ट्यांचे मंदिर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण ना बाप्पांचे डेकोरेशन पाहिले, फोम मध्ये असतील किंवा पंच मध्ये आहेत, पुट्ट्यामध्ये देखील बनवले आहेत, पण संपूर्ण आतापर्यंत पाहिले. पण आता इकडे एक युनिक असं आपण ही मंदिरं पाहणार आहोत, खास पुट्ट्यामध्ये बनवलेत. माझ्या मागे पाहू शकता मोठमोठे मंदिर तुम्ही त्यात सार्वजनिक बाप्पा देखील बसवू शकता. आणि असा व्हिडिओ खूप छान बनणार आहे मित्रांनो. नक्कीच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून आहे ना पूर्ण बघा, स्किप न करता पूर्ण बघा. आणि आता तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या स्क्रीनच्या बाजूला तुम्ही पाहू शकता आपण आधीचे जे व्हिडिओ बनवलेत ना, नक्की बघा. आपण गौरी मुखवटे, बाप्पांसाठी लागणारे दागदागिने, बाप्पांसाठी परत लागणारे पडदे, सर्व डेकोरेशन आपण आतापर्यंत हे बनवले आहेत. मकर देखील बनवले आहेत. नक्की एकदा व्हिडिओ पहा, आपल्या चॅनल एकदा विजिट द्या. आज आपण व्हिडिओ जो बनवतो आपण आलेलो आहोत लालबाग मधील गणेश गल्ली इथे. इकडे यायचं झाल्यास समोर मेन रोड आहे लालबागचा, आणि तिथे आल्यानंतर गणेश गल्ली मध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला प्रभा कुटीर बिल्डिंग दिसेल, पाहू शकता. आणि ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकता इकडे ऍड्रेस वगैरे दिलेला आहे, आणि डिस्क्रिप्शन मध्ये इथला ऍड्रेस वगैरे असणार आहे. आपण डायरेक्ट समोर जाऊया आणि आत गेल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की आता जसं आता बाप्पांचा म्हणजे म्हणता ना महिन्यात राहिलेला आहे आगमनासाठी, आणि सर्व ही तयारी झालेली आहे. मी पाहिले मंदिरं, एकापेक्षा एक अशी मंदिर आहेत, आणि त्यातून ना काहीतरी अशी माहिती दिलेली आहे. महाराजांचे गड किल्ले आहेत, खूप मंदिर आहेत, राजमहल आहे, म्हणजे खूप छान बघण्यासारखं आहे. आपण सर्व पाहणार आहोत. पण हा आजचा व्हिडिओ ना मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा, आणि तुमचे मित्रमंडळी नातेवाईक असेल ना त्यांना जरूर शेअर करा.
खूप जणांना हा व्हिडिओ पाहून इथे खरेदी करता येईल. बरं, आणखीन एक आहे की आपण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील हे मंदिरं ऑनलाईन देखील खरेदी करू शकतो. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ खूप असा माहितीशीर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा. चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तुम्ही वर्कशॉप पाहताय जिथे हे सर्व मंदिरं घडलेत. ह्या ओनर आहेत. नमस्कार नानी. नमस्कार. उत्सव मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप मस्त ही मंदिरं पाहिली, एकापेक्षा एक, आणि काही ना काहीतरी त्यामध्ये म्हणजे जिवंत पण आणलेलं आहे प्रत्येक मंदिरामध्ये. आणि मी पाहिलं तर काही ना काही असं मंदिरामध्ये सांगण्यासारखं आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना नक्कीच मला सांगायला आवडेल. आपले जे व्ह्युअर्स आहेत, आतापर्यंत आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी बाप्पांचे डेकोरेशन आहेत किंवा पडदे वगैरे त्यांना भरपूर प्रतिसाद दिला, छान. आणि आता त्यांना हे आपले इको फ्रेंडली हे सर्व मंदिरं पाहायला मिळणार आहेत. मला थोडं ऐकायला आवडेल की हे उत्सव.net हे साधारणतः किती वर्षापासून आपलं हे चालू आहे कार्य? जवळजवळ 25 वर्ष होत आलेत आमचं हे चालू आहे. अगदी जगभर हे मखर जातात आमचे. म्हणजे भारतात तर आवडीनं गणेशोत्सव साजरा करतातच, पण अमेरिका, लंडन वगैरे तिकडे पण बाहेर गावी जातात हे मकर. तिकडे वेबसाईट बघतात, तिथून सिलेक्ट करतात. अगदी तसं बघितलं तर त्याचा मखरची किंमत कमी, पण विमानाचा प्रवास आणि त्याचा खर्च जास्त होतो. तरी पण बाहेरची लोक पण आवडीनं खूप हा गणेशोत्सव साजरा करतात. आता हे बघा ना, हे चाललेलं आहे आमचं लंडनला. त्याचे 3 पॅकेट आहेत आणि हे अगदी त्यांच्या इन्क्वायरीनुसार विमानाच्या आम्ही पॅकिंग केलेले साईज. हो, आणि प्राइस मला ऍड्रेस दाखवतो. हो, आणि तिकडे लोक जवळजवळ 20-25 हजार लोकांचा मॉप एकत्र गणेशोत्सव साजरा करतात. आणि त्या लोकांनी तर आता ढोल टाळ वगैरे सगळं शॉपिंग केलेलं आहे इकडून, म्हणजे गणरायाच्या स्वागतासाठी. आपली ही संस्कृती तिकडे पण जपली जाते. आणि हे जे घेतलेलं आहे त्यांनी पूर्ण हा सिद्धिविनायक पॅलेस घेतलेला आहे. हो, सिद्धिविनायक पॅलेस घेतलेला आहे तो. म्हणजे असे 3 मखर ते लावणार आहेत, एका पुढे एक, असे एका बाजूला एक, आणि पूर्ण कव्हर करणार आहे टेबल. मस्त मस्त, एवढं भारी नाही का? बरं, हे 15 किलोचं आणि लंडनला जात आहे, म्हणजे पॅकिंग पण खूप छान आहे. म्हणजे आपले जे व्ह्युअर्स पाहणार त्यांना ऑनलाईन देखील खरेदी करता येणार आहे. हो, ऑनलाईन पण करतात. बरोबर, हे सुरुवातीला आणि हे त्याचं पॅकिंग आहे. हे एवढं मखर तयार होतं एका पॅकेट मध्ये, त्याचं हे एवढं पॅकिंग आहे. मित्रांनो, तुम्ही पाहताय हे समोर जे मंदिर बघतोय आपण, संपूर्ण मंदिर हे डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार. 5.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. सर्व पाहणार आपण. पण हे जे मंदिर आहे पूर्ण पॅकिंग होऊन एवढं झालेलं आहे. आपण एक एक करून सर्व बघूया. चालेल ना, काही हरकत नाही. चालेल. आपल्याकडे ही जी सुरुवातीपासून हे जे मंदिर सुरू होतात याची प्राइस कुठून स्टार्ट होते साधारण? तसं बघा, प्रत्येक मखरच्या प्राइस रिझनेबल आहे. अगदी 60 ते 70 रुपयापासून सुरुवात आहे. तर प्रत्येकाच्या साईज प्रमाणे वेगवेगळ्या डिझाईनची वेगळी प्राइस आहे. बरोबर. कोणत्याही घरातला मखर 1 फुटाच्या मूर्तीसाठी अगदी 300 रुपयापासून 600 रुपयापर्यंत इझिली भेटतो. आणि दुसरे असे 2-3 प्रकारचे साईजेस केलेले आहेत आणि डिझाईन वेगवेगळे आहेत. बरं, मी पाहिले, पण खरोखर प्राइस आहे ना ही रिझनेबल आहे आणि मस्त छान आहे. आपण सुरुवातीला हे मकर पाहतोय आणि ही मोठी साईज आहे आणि त्यामध्ये ही लहान साईज दिली आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे सिद्धिविनायक मंदिर आहे प्रभादेवीचं, त्याची प्रतिकृती, आणि तेही सरांच्या हस्तेच डिझाईन झालेले त्या मंदिराचं पण. तर तो इकडे आपण कलाकृती म्हणून त्याचं डिझाईन आम्ही केलं कार्डबोर्ड मध्ये, म्हणजे पुट्ट्याचं आहे मकर. आणि याचं विघटन म्हणजे कुठेही टाका तुम्ही लगेच होतं. आता बघा बाजारामध्ये फोम काही वेगळं मटेरियल आलेलं, विघटन होत नाही. आता आपण ठरवायला पाहिजे देणाऱ्यांनी पण काय याचं प्रदूषण होतं. हे इको फ्रेंडली आणि रंग पण याचे इको फ्रेंडली सगळे. मला सर्वात आवडलं का माहिती नानी, हे जे बनवलेलं आहे त्यामध्ये अगदी समई पण अशी हलते. जे काही याच्यामध्ये मोटिव्ह दिलेले प्रत्येक मंदिराला ते आहेत ऍक्च्युअली लुक त्याचा, कारण ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे कलाकृतीमधून. कलर कॉम्बिनेशन आवडलं आणि असं वाटतं 3D लुक वाटतो आणि असं ओरिजिनल असं काही ना काहीतरी वाटतं. आपण हे जे मंदिरामध्ये बाजूला जी लाईट वगैरे पाहतोय हे पण एक छान, त्याला म्हणजे हे तोरण आहे सगळं पूर्ण त्याचं लावलेलं हे आम्ही बनवलेले. काही लोकांच्या घरांमध्ये लाईट असतात किंवा घेतलेले शिल्लक असतात, ज्याला पाहिजे तो खरेदी करू शकतो, तशा प्रकारे करू शकतो डेकोरेशन. बरं, याची आपण प्राइस बघूया. किंमत आहे याची काय किंमत सांगा? याची 700-900, पण याच्यामध्ये अगदी 3.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि गोवर गणपतीसाठी दोन्ही पण मस्त आहे याची अरेंजमेंट. काही लोकांकडे गोवर असतात 2-2, तर या दोन्ही बाजूला 2 असतात आणि मध्ये बाप्पा असतो. बरं, आणखीन एक आवडलं की ह्यामध्ये सार्वजनिक बाप्पा पण बसू शकतो. एवढे मोठे मंदिर आहेत त्यामध्ये.
बरं व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघत राहा, कारण पुढे ना एकापेक्षा एक आपण मंदिरं पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे काय, ही लोक 5-5, 6-6 वर्ष मखर वापरतात. हो. म्हणजे याची झिरो व्हॅल्यू तशी बघितली तर. हा हा हा. कारण हे घडी घालून ठेवता येतं, बरोबर. याला जागा जास्त लागत बरोबर नाही. बरोबर. तुम्ही गादीवर, कपाटावर, हा. अगदी रजिस्टर ठेवता आपण वर्षानुवर्ष नक्कीच पुस्तकं, नक्कीच. तसं ठेवत. कारण अगदी गेल्या वर्षी एक जण आला, हा. त्यांनी 6 ते 7 वर्ष हे मखर वापरलं हो. आणि परत तेच पॅटर्न घेऊन गेला, इतकं म्हणजे त्याला हा पसंत होतं. बरं काय माहितीये का ना, हे एवढं जर मंदिर एवढ्या पॅकेट मध्ये म्हणजे हो. पूर्ण होतं, तर हे एकदम आरामात एकदम आपल्या easy, घरामध्ये राहू एवढं शकतं. त्याचं रजिस्टर सारखं होतं आणि ते. आरामात एकदम घरात राहू हो. शकता. बरं हळूहळू पुढे जाऊया. खूप छान वैशिष्ट्य हे प्रत्येक मंदिरामध्ये पाहायला मिळतं. हा, हे खांबे वगैरे पण सेपरेट आहेत, हो. तुम्हाला जसं डेकोरेशन काही हा जसं हवं तसं करतात. काही लोक दोन्ही बाजूला दोनच ते खांब ठेवतात छानच आणि आहे. पाठीमागे त्यांचा काही लुक असेल, पडदा वगैरे तो युज करू शकतात. मस्त मस्त. कारण प्रत्येकाला तेवढा खर्च करणं किंवा बरोबर. काही शक्य छान नसतं. छान आहे. पण हा ना अगदी रिजनेबल आहेत, पण ना हो. एवढं डिसेंट वाटतं ना हे मंदिर. पुढे बघतो आपण तर सिद्धिविनायक मंदिर बघतोय आपण, ते मकर तर टाइप त्याची जी छोटी साईज आहे, छोटी size त्याच्यामध्ये आहे. 1 फुटाची मूर्ती आरामशीर बसते Okay. आणि त्याच्या अगदी 990 रुपये, मला 1000. म्हणजे आवडलं का माहिती की आपल्याला 3 ते 4 साईज मध्ये हे सगळं हो. आपल्याला मिळतंय. म्हणजे ज्याच्याकडे 1 फुटाचा बाप्पा असेल, हो. ज्याच्याकडे थोडा एक मोठा आहे, त्याला ती रिक्वायरमेंट बघा, पूर्वी तर अगदी टीव्हीचे हा. कॅबिनेट ओपन करायचे आणि हा. त्याच्यामध्ये बाप्पाची स्थापना करायची. कारण मुंबईमध्ये घरं लहान आहेत, तेवढ्या जागा मोठ्या उपलब्ध नाही. बरोबर. कोकण पट्ट्यामध्ये मोठे चालतात हे मस्त मकर. मस्त. पण हा 1 फुटाच्या बाप्पासाठी हो, 1 फुटाच्या आणि बाप्पासाठी. 990 रुपये प्राइस आहे. हो. आणि तर तुम्ही आलात ना इकडे, तर सर्व ना गाभाऱ्याची साईज आहे, सगळं डिटेल आहे. वेट वगैरे वजन पण हो. 500 ग्रॅम मध्ये अगदी आहे. पुढे बघू शकता की जसं आणि हे छोटे बच्चे कंपनीसाठी आहे. बरोबर, मस्तच वाटतंय. पण छान आहे. आपली लहान मुलं आहेत ना, हो. त्यांना बाप्पाचा सण आला ना, उत्सव आला मेन ना. म्हणजे काय होतं, आपण डेकोरेशन घेतो हा. आणि आपण आपल्या तयारीत असतो. लहान बरोबर. मुलांना काय सांगतो की तुम्ही बाजूला बाजूला राहा, व्हा. कारण इथे मस्ती करू नका मस्त. इथे. हा, हा, हा. तर त्यांच्यासाठी पण पालक खरेदी करतात. अगदी 50 ते 60 रुपयाचं हे बरोबर. मकर आहे. पण ना खऱ्या अर्थाने ना हो. लहान मुलांचा पण हा उत्सव असतो. हो. त्यांना पण भरपूर अशी ते पण आनंद घेतात ना मग खूप. पालक हा घेतात मकर, आणि मुलं काय करतात, त्यांचा तो असेंबल करतात, मकर बरोबर. बनवतात आणि त्यांची हा. वाढदिवसाची वगैरे मूर्ती स्थापन करतात त्याच्यामध्ये. मस्त. आणि ते अगदी पूजा वगैरे अर्चा आपली बघून करतात. म्हणजे छान. मुलांचा तो एक उत्सव बाजूला चालू असतो, आपलं आपल्याला काम करता येतं. मस्त मस्त. म्हणजे ती मंडळी पण खुश असतात आणि आपणही आपलं काम करतो. एखादा जर कोण डेकोरेशन एखाद्याला करत असेल मस्त, तर मोठा डेकोरेशन बाजूला पण एखादं त्याला कॉन्सेप्ट छान आहे. हो. ते आपण- आणि अगदी वर्षभर पण ठेवतात घरामध्ये. मस्तच आहे. हा. बरं पुढे आपण जाऊया. म्हणजे एका अपेक्षा एक असे मकर आहेत. आता हे मकराची नावं मस्त आहेत. हो. मयूरासन. आता याचं सगळं मयूराचा लुक आहे बघा. हा. प्रत्येक पिसारा वगैरे मोराचा दाखवलेला आहे, म्हणजे म्हणून त्याचं नाव मयूरासन ठेवलेले. हे लोड वगैरे बाप्पाला बसायला दिलेले. 3D लुक असा हा, 3D लुक येतो. आता 3D ओपन होता, 1 पीस आहे तसा, एकदम अगदी 10 मिनिटात ओपन होऊन लावता मस्तच येतो. वाटते. आणि 1 फुटाचे बाप्पा, हो. 1.5 फुटाचे बाप्पा एकदम मस्तच डिसेंट असं मस्त सिंहासनासारखं लुक आहे. मागे फुल आहे ते पण आतमध्ये, आणि त्यातून लाईट जी येते ना, खरोखर तुम्ही ना एकदा इकडे भेट द्या. खूपच छान आहे. आणि प्रत्येक काम असं म्हणजे प्रत्येक विचार करून आहे, प्रत्येक कामामध्ये इंजिनिअरिंग बरोबर. घ्यायचं आणि एका 1-2 दिवसात होत नाही. मला असं विचारायचं तुम्हाला की हे जे कॉन्सेप्ट आहे हे एकदम सिम्पल नाही. सिंपल हे नाही. दिसायला असं वाटतं आणि खूप दिसायला खूप छान वाटतंय, पण अक्षरशः याला 1 वर्ष जातच नाही. हो. पूर्ण वर्ष डिझाईन तयार होता होता पूर्ण 6 ते 7 महिने जातात जातात ना त्याच्या पूर्ण. मागे. तेव्हा बरोबर. हाताने 1 पीस तयार केला जातो, तेव्हा हो. पुढे त्याचं काम होतं. बरोबर. म्हणजे मेहनत आहे. हो. बरोबर नक्की भेट द्या, कारण का एवढी मेहनत आहे ह्याच्यामध्ये दिसून येते हो. ना. मस्त. इकडे थोडं एक मेन्शन आहे, जसं की लाईटीच्या किमती आहे वेगळे, हा, वेगळे बरोबर ना? आहेत त्या. हो. पण लाईट वगैरे पण मिळू शकते आपल्याला. मिळू शकते. ते आम्ही बनवूनच घेतलेले तोरण डेकोरेशन बरोबर. प्रमाणे. आणि एखादा कोणी इकडे आला तर त्याला ज्या प्रकारे लाईट पाहिजे ती तुमच्याकडे आहे, ती हो. रेट वेगळ्या प्रकारे मिळू शकते. वेगळे असं. वेगळे. समोर हे पाहतोय, हे आहे गणेश महल. हे बघा नाव सांगतो, 3D गणेश महल आहे. मस्तच आहे. आता याच्यामध्ये पण 2 साईज आहेत. हे बघा, गणेशाचा दरबार म्हणजे महल म्हणजे ठेवलेले. हा, हा, हे बाजूला बघा कर्टन वगैरे दाखवलेले, जसे हो. लूक वगैरे सगळे, Original वाटतंय. आणि विंडो 3D दाखवलेल्या आहेत त्या. खरोखर आणि ह्या राजकमल आहे साईडने, म्हणजे सेवा करणार, सेविका मस्तच. असं त्याच्या मागे उद्देश आहे. मंदिरामध्ये कसे द्वारपाल वगैरे असतात ते. आतमध्ये लाईट आहे. हा, लाईट आहे याच्यामध्ये प्रत्येक विंडोला. मस्त वाटतं कलर्स हा. वगैरे. मला कारण तो दरबारच आहे दाखवलेला ना बघा, पूर्वीच्या वाटतं. अशा बघा बघा. विंडो महलाच्या असायच्या. हा. म्हणून असं म्हणजे ओरिजिनल असं वाटतं. हो. काय वाटतं भारी एकदम मस्त. हे बघा हे पण आहेत हो. एंट्रीला. मस्त छान आहे. म्हणजे तुम्हाला जसा बाप्पांसाठी जी डेकोरेशन करायचं ते इकडे अवेलेबल आहे. हो. इकडे एक बघितला सिद्धिविनायक मकर, म्हणजे ही मधली साईज आहे बरोबर त्याच्यामध्ये. मीडियम साईज मध्ये. Medium size. याची साईज आहे याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती आरामशीर 2990. हा. 2 फुटाची मूर्ती आराम बसेल. मस्त छान. हळूहळू पुढे जाऊया. हो हो.
खूपच भारी वाटते. तुम्ही पाहत असाल ना समोर, तर अगदी प्राणी आणि मला पाहिजे काय तसं वर्णन आपल्या सांगाल आवडीनुसार पण याला सजवता येतं. त्याचं वर्णन काय सांगाल मला? म्हणजे खूप आता हा चांगलं जंगल सीन आहे बघा. हो, तेच ना. प्रत्येक नदी डोंगर वगैरे जे काय असतं नैसर्गिक, पाहू शकता. जे काय आहे आपल्या निसर्गामध्ये छानच ते वाटतं. दाखवण्याचा प्रयत्न केलेला छानच आहे. आहे. प्राणी छानच पक्षी. आहे. आणि हे ओरिजिनल एक हो. ठेवले तसे आणि इथे जर भुसा वगैरे टाकला हा. तुम्ही याच्यामध्ये मस्त वाटेल. तर खूप छान एक लुक येतो. छान आहे का? आम्हाला जेवढं करता येईल तेवढा हे प्रयत्न बघा, मी केलेला तुम्हाला आहे. दाखवतो. हे हा. झाड आहे अशी मस्त. हा 3D साईड तुम्हाला मी एक सिनेमॅटिक पण दाखवतो शॉर्ट. बघा. तर अरे मस्त. झाडांवरती पण पक्षी वगैरे छोटे दाखवलेले आहे. म्हणजे बारीक मस्तच आहे. बघितलं ना. मन असं काम भरपूर आहे. प्रसन्न करायला वाटतं हो. मला तरी. खूपच आवडलं. माझ्याकडे घरी पण दीड दिवसाचा बाप्पा आहे. तो खरं अक्षर जर बाप्पा असतील ना, हो. ती उठून दिसतील ना आणि छान छान दिसतील ना. छान वाटतं त्याच्यावर. हा, काय कलर आहे हा समोर पाहतोय आपण. हो. नक्कीच ना काहीतरी ह्यात काम आहे का. ह्या मकराचं नाव आहे फ्लोरासन मकर. हो. आणि हा मकर एकदम ना सुंदर सुटसुटीत वाटतोय. हो. आणि आणि हा म्हणजे काय कॉम्बिनेशन खूप मला उठून दिसतं. सोसायटीमध्ये जे असतात बिल्डिंग मध्ये जागा, हा तर ती सोसायटीची मुलं स्थापना करतात हा मकर. कारण केबिन असतं छोटस गॅलरी मध्ये बघा. बरोबर, हा, हा. तर याच्यामध्ये अगदी 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. मान बस. आणि याचं इतकं छोटस पॅकिंग होतं फोल्डिंग केलं की हा शीट एवढंच. आणि ते परत वापरतात. सांगायला पण येतात माणसं की आम्ही 4 वर्ष वापरलं, 3 वर्ष वापरलं, परत आम्हाला बदल करायचा आहे, तेव्हा दुसरं न्यायचंय. मार्केटमध्ये ना म्हणजे कसं आलंय, फोम मध्ये डिझाईन वगैरे आले, इतर पण मध्ये आपण इतर करू शकतो. इथे आपल्याला एक रेडीमेड मिळते. हो. तुम्ही जी केली ती हो. अक्षरशः म्हणजे ही विकत सगळे घ्यायला लागते फुलांचं आपल्याला. हे दाखवलेलं बघा. अष्टरची वगैरे मस्तच सूर्यफूल मध्ये आवडतं ती जास्वंदीचं थीम फुल आहे. छान छान आहे. याची गप्पा प्राइस राहू. आहे फक्त 3800. हा. रिझनेबल रेट आहे का. छान आहे. आता मोठी रेंज तर बाजारामध्ये नाहीच आहे. तुम्हाला 2 ते नाही, 2.5 नाही. फुटाच्या पुढे डेकोरेशन नाही, भेटणार नाही. बरोबर. पण आमच्याकडे अगदी 9 ते 10 फुटापर्यंतचे डेकोरेशन उपलब्ध आहेत. मस्त मस्त बघितले मी. हो. समोर बघताय तुम्ही. व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा मित्रांनो. एकापेक्षा एक आपण पुढे देखील पाहणार आहोत. ही फक्त सुरुवात आहे फक्त मित्रांनो, सुरुवात आहे. आणि प्रत्येक मकर मध्ये काही ना काही बात आहे. जसं की हा कॅरेट गोल्ड मकर आहे. म्हणजे गोल्ड थीम याच्यामध्ये कलरची स्कीम सगळी. एक आणि फुटाची मूर्ती गावचे पुन्हा वगैरे आणि तिकडे 1.5 दिवसाचा साईडला. बाप्पा यामध्ये मस्त तुम्ही विराजमान करू शकता. आणि हे सुद्धा लोक 5-5 वर्ष वापरतात घडी घालून. छानच आहे. हे मकर आलं. हो. मागे पडदा वगैरे आला. हो. छत आलं. किती उठून दिसणार ना बाप्पा आपले. मस्त खूप छान आहे. हे 290 मस्तच आहे. मकराची सर्व उंची दिलेली आहे. तुम्हाला साईज वगैरे आरामात आहे. मस्त आपल्या रेग्युलर टेबलवर आरामात बसेल. रेग्युलर टेबल छान बसेल. म्हणजे अगदी तुमच्या टिपायावरती बसतो. आरामात एकदम मस्त. तसं पुढे जातो आपण आणि काही ना काहीतरी एक बात वेगळी मिळते. जसं की आतापर्यंत हे फ्लॅट थोडे पाहिले. आता ओपन होते इकडे. सर्कल आणि एक वेगळा लुक आहे मंदिराला. आता काही लोकांना ओपन डेकोरेशन आवडत नाही, तर याला घुमट आहे वरती बंद आहे असं आहे. हे बघा. आणि हा अगदी 3 पिसामध्ये फोल्डिंग आहे. हा 1 पीस आहे, याची घडी होते. ओके. आणि हा 20 आहे वेगळा. आणि हा सरळ घडी होतो. मग त्या अगदी 3 पट्ट्यांमध्ये 10 मिनिटात ओपनिंग करून तुम्ही असेंबल करू शकता. आणि हा तुमच्या घरात लहान मुलं असेल हो, लहान मुलांसाठी हा छोटा त्याचीच प्रतिकृती आहे. छान छान. ह्याची प्राइस आहे 1490. आणि सुवर्ण मकर म्हणून ह्याची नाव दिलेलं आहे. आतमध्ये समय वगैरे आहे. आतून दाखवतो. छान मस्त मस्त वाटतं. कंटिन्यू करता करता आपण पुढे जाऊया. कारण मकर मध्ये वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. हे पण सेम फ्लोरसन मकर आहे. सेम जी मोठी साईज पाहिली त्यामध्ये आपल्याला थोडं लहान साईज पाहायला मिळते. बरोबर. या 4 साईज आहे त्याच्यामध्ये. तो मोठ्यासाठी आहे. 2.5 फुटाच्या मूर्तीसाठी. आहे कमीत कमी 3 फुटाच्या मूर्तीसाठी. हा आहे आपल्या 1 फुटासाठी. 1.5 फुटासाठी. हा 1 फुटाच्या मूर्तीसाठी आहे. त्याची किंमत अगदी बघा ना 290 रुपये ठेवलेली आहे. 290 आहे. आणि ही आपल्या 2 फुटाच्या मूर्ती. 2 फुटाची. याची प्राइस आहे 1490. आपल्याला सर्व आतापर्यंत हे मकर पाहिले ह्याच्यामध्ये साईज सर्व मिळणार आहेत. रिझनेबल रेट. आणि व्हिडिओ एवढा जबरदस्त बनतो. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आतापर्यंत पण व्हिडिओ बनवले, पण मला आता हा व्हिडिओ बनवला एवढी मजा येते ना. आणि त्यात आपल्या नाणी पण एवढं मस्त इन्फॉर्मेशन देतात. तर आपल्याला असं हे एवढं माहिती आणि एवढं चांगलं काम हे प्रभा कुटीर असलेल्या उत्सव.net या इथे आपलं पाहायला मिळतं. आणि पुढे गेल्यानंतर हे वेगळं लुक वाटतं. हो, हा सूर्य मकर आहे. याच्यामध्ये 2 साईज आहे. तो मोठा आहे. त्याच्यामध्ये 2.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. सूर्य मकर ना. आतमध्ये पडदा लावायला आहे. हो, सूर्याची प्रतिकृती दाखवलेली आहे. आणि हा 4ही बाजूने ओपन आहे. तुम्हाला नसेल हवा पाठीमागे पडदा तर ओपन ठेवा. म्हणजे 4ही बाजूने ओपन तुम्हाला बाप्पा बघता येतो. म्हणजे एखाद्याला बाहेर समयावर लावायला असतील.
समोर वगैरे तुम्ही काही ठेवू शकता, जागा पण खूप आहे. हो. मस्त. आणि पाठ वगैरे राहून आरामात हा, आणि ह्या पण एक घुमट बंद आहे, काही लोकांना बंद लागतात कळस वगैरे असं. कळस आहे. छान आपल्या वाटतं. शैलीप्रमाणे सगळ्यांची रचना आहे. बरोबर. प्रत्येक मकर मध्ये काही ना काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य आहे आहे. वैशिष्ट्य. आणि जसे ज्याला आवडतील त्यांच्याकडे जे बाप्पा आहेत, कोणाकडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पा आहेत, म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या रूपामध्ये, त्या प्रकारे सर्वजण घेऊ हो शकतात हो हो. थीम प्रमाणे. हळूहळू पुढे जाऊया आपण. हे बघा, इकडे आपण पण जंगल वनराई शिवचे, आहे. पण हा संपलाय आमच्याकडे. हा का? हो. पण पण एक ठेवलेलं आहे मस्त मॉडर्न आहे. म्हणून. आणि नाव पण मस्त आहे, वनराई. वनराई. हे बघा, माकड हो. पण आहे त्यामध्ये. छान आहे मस्त. सगळे झाडांवर ज्यांचं साम्राज्य आहे जंगलामध्ये, ते म्हणजे दाखवण्याचा थोडक्यात काय, प्रयत्न म्हणजे केलेला आहे. थोडक्यात काय, एक तर इको फ्रेंडली हो. विथ निसर्ग. हो. मस्तच आहे, मला आवडला मकर. आणि ह्याची प्राइस आहे 1490, पण हा एकच पीस आहे यांच्याकडे, आहे का? हो. आणि आमच्याकडे म्हणजे किमती बदलत नाही, ज्या काय आहेत त्या अगदी शेवटचं शॅम्पल पीस द्यायची वेळ आली तरी सर म्हणतात नाही, तीच रक्कम आपल्याला जे आहे रिझनेबल रेट तेच ठेवायचे. व्यापारी काय करतात, कोणताही मखर चालला की त्याचे रेट वाढले जातात. बरोबर. तुम्ही आज एक रेट बघितलं की उद्या दुसरा दिसेल, परवा तिसरा, पण इथं ते होत नाही. बरोबर. कारण आपले व्हिडिओ पाहून व्ह्यूअर्स येतात आणि मग एक 10 दिवस आधी मग ते रेट वाढलेले असतात. हो. पण नक्की तुमच्याकडे ते रेट मध्ये बघा, शॅम्पल ठेवलं तरी पण रेट त्याची प्लेट तीच आहे. छान छान छान. असं आहे. नक्कीच म्हणजे येणार, वैशिष्ट्य आहे ते. नक्कीच येणार खरेदी. पुढे जाऊया. सिद्धिविनायक मकर आपण मोठे पण बघितले, मीडियम साईज बघितले, सर्वात छोटी साईज आहे 990 रुपयाला. ओहो, बापरे, काय मकर बात आहे. मी फक्त समोर आता त्याच्याच रचना वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत. नाही, हा पुरा कायला काय बोलतो म्हणजे गाभारा म्हणजे काय? हा, हे गाभाराचे, त्याचीच रचना इकडे दाखवलेली आहे. ओके. कारण काही लोकांना मोठा हिरे हवा असतो गोवर गणपतीसाठी, पण तर याला ऍडजस्टेबल करता येतं, पाहिजे तसा तुम्हाला लांबी रुंदी याची उंची वाढवता येऊ शकते. अशा रचना दाखवलेल्या त्या. मस्त. आणि सिद्धिविनायक गाभारा म्हणून सार्वजनिक मंडळासाठी हे छान आहे. हो, तसे दाखवलेले आहेत पुढे. हे सार्वजनिक मंडळासाठी छान आहे. आणि घरगुतीसाठी पण येतात. प्राइस फक्त सांगतो, ही 7900. हो, ही 7900 आहे. छान आहे. हा मोठा मकर, तो मोठा आहे, तो तिकडे लावलेला आहे. 7900 ला मस्तच आहे बघा, छान. पुढे जाऊया. हा मीडियम साईज ही आहे, ही पण 7900. हा, कारण ते पुढचंच आहे आणि ते मागची वेगळी आहे. ओके ओके ओके, मिक्स झाला. बरोबर. तुम्हाला प्राइस दाखवतो ना, तेव्हा तुम्ही इकडे स्वतःहून बघा. सेम आहे बा, कॉन्सेप्ट सेम आहेत, फक्त तुम्हाला कशा प्रकारे युज करायचे ते तुमच्यावर आहे. गणपती बाप्पा मोरया. हो, असं वाटतं की जसं की सार्वजनिक मंडळामध्ये मी आलोय दर्शनाला बाप्पांच्या, आणि फक्त बाप्पा तिथे बसलेले नाहीत विराजमान. अरे बापरे, काय. आणि काय सांगाल? हा सिद्धिविनायकचा मध्ये मंदिर आहे. आणि तुम्हाला टेबल कव्हर करायचा असेल तर ह्या जाळ्या दिलेल्या आहेत आम्ही, म्हणजे ज्यांचं बजेट कमी आहे. छानच. तर हे शीट घेतात, म्हणजे कपड्याला पैसे खर्च करण्यापेक्षा या जाळ्यांमध्ये टेबल कव्हर होतो आणि त्यांचा काम पण होतं. पण ह्याला हे जोडून लुक आलंय. हो, ही प्रत्येक शीट आहे, एक एक जोडून बघा, कसे पाहिजे तशी रचना करू शकता तुम्ही. छान छान. मला सर्वात आवडलं काय माहितीये, की हे जो टेबल ठेवलाय ना, हा किती मोठा आहे. तुम्ही किती मोठा करू शकता एकदम. मग हे मंडळासाठी ज्याच्यामध्ये 8 फुटाची मूर्ती आरामशीर बसू शकते. याची प्राइस काय? याची प्राइस लावली नाही लावली, पण तरी पण या तुम्ही 25-30 पर्यंत या नक्की. एकदा तुम्ही बघायला इकडे, कारण ना इकडे आल्यानंतर तुम्हाला हा जर तुम्ही सुताराकडून करून घ्यायचं म्हणलं तर अगदी 1 लाखाच्या घरात खर्च जाणार आहे. भरपूरच काही ना काहीतरी आहे. हे तुमचं तुम्ही 7-8 महिन्यापासून बोलताय, त्याची मेहनत दिसते. छान आहे मस्त. सर मला बोलले ना की जसं की मेहनत आहे, खरोखर काही ना काहीतरी प्रत्येक मकर मध्ये खूप मेहनत आहे याच्या मागे. म्हणजे वाटतं सहज, नाही सहज दिसतं, पण हे बघा, अरे बापरे. जसं हे हवा महल आहे, एक्झिबिशन मध्ये आलोय आणि तिकडे असं काही ना काहीतरी वेगळं बनवलेलं आहे. हवा मला तसाच लुक आहे. ते बघा अष्टविनायकाचं दाखवलेलं आहे वरती, खाली त्या सेविका आहेत. हा, याला जाळी शेट म्हणून म्हणतो आम्ही. राजस्थानी जे लुक असतं, राजस्थान मध्ये बघा सगळ्या विंडोचा हवा महल असतो. बरोबर, ते आहे काय? छानच आहे बघा. आणि प्रत्येक जागी मात्र लाईट पण आहे. हा, लाईट तुम्ही लावू शकता किंवा ट्यूब लाईट जरी वेगळ्या ठेवल्या ना ते होतं ना. आणि त्याच्यामुळे आपल्या आवडीनुसार कशाही करू. त्याच्यामुळे लुक आलेला आहे. हो, खूप छान आहे. आणि इथे बटर पेपर आहे, त्यामुळे त्याचं ते ब्युटी इथे पाठीमागून लाईटची होते. ओके, लुक बटर मधून बाहेर येते. आता याच्यामध्ये बघा लाईट लागले की रेड येलो कोणत्या पण वेगवेगळ्या प्रकारचे लाईट लावला तर तसा तुम्हाला ब्ल्यू रेड अशा प्रकारे हे मिळणार. मस्त आहे.
ह्याची जी प्राइस आहे ना ती साधारण आपण म्हणजे नाही येते, पण नक्की इकडे येऊन इकडे भेट द्या. हे त्याच रचना दाखवलेल्या आहेत. हा मस्त आहे. आत लाईटचं कॉन्सेप्ट पण छान आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी पाहायला मिळतं. मस्तच आहे. मी तुम्ही पाहिजे तसं तुम्ही सेटिंग करू शकता ह्या डिझायनिंग मध्ये. जसं आपल्याकडे जागाची हो, जागा उपलब्ध आहे त्याच्याप्रमाणे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे समोर दिसतात ते आपले महाराजांचे गड किल्ले, आपल्या महाराजांचे गड किल्ले. आणि नक्कीच अंगावर काटा आल्याच्या राहणार नाही मित्रांनो. काय थीम आहे, ओरिजिनल लुक वाटतं. आणि हे गड किल्ल्याचं ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे 350 वर्ष महाराजांच्या याला पूर्ण झालेली आहेत राज्याभिषेकाला. आणि त्यामुळे अगदी पसंत करतात गड किल्ले हे डिझाईन. हा शिवनेरी किल्ला आहे. तुम्हाला एक ना डिटेल मध्ये व्हिडिओ बनवतो. हा प्रतापगड आहे. आपण हा डिटेल मध्ये व्हिडिओ बनवतो ना. मी तुम्हाला 3 किल्ल्याची आम्ही प्रतिकृती दाखवलेल्या आहे. म्हणजे हा किल्ला बनवला वर आहे तो. हे बघा वरून पाहून म्हणजे काही किल्ल्यांवर असतं छान साम्राज्य शिवरायांचं ते दाखवण्याचा चित्रपट प्रयत्न केला आहे. प्रतापगड ना मस्त. आणि बाजूला ही ज्योत पण जळते. हो, मशालीचा एक लुक आणण्याचं हे केलेलं आहे. आपला हा जो मानाचा गड किल्ला म्हणजे तो दगड तो, आणि वर ही ढाळ आणि महाराज तलवार आहे ना. हा शिवनेरी किल्ला जिथे महाराजांचा जन्म झाला. खूप छान आहे. 3D लुक दिलेला आहे मस्त. इकडे देखील तोफ आहे. मस्तच लुक आहे. एक साधारण प्राइस त्याची प्राइस दिलेली बघा ना 49,000 आहे. म्हणजे याच्यामध्ये अगदी 8 फुटाची मूर्ती सहज बसते. खालून बॉक्स वाढवला की वरती हाईट वाढते त्याची. छान छान छान. मला एक कॉन्सेप्ट छान आवडला महाराजांवरती. आणि तिथेच एक आपलं एक वेगळं मंदिर पाहिलं. वेगळं आहे तो. थोडं थीम हा वेगळीच आहे. नवरंग मकर म्हणून आहे याला नाव. आणि मस्त हा ओपन मध्ये सुंदर असं मकर छान वाटतं. 990 रुपयाला आहे. मस्तच आहे. आणि मोठ्यातच हे छोटे बच्चे कंपनीसाठी बनवलेला गड किल्ला. कारण ते आवडीने बनवतात. गड किल्ले मातीचे बनवतात पण त्यांना दिवाळीमध्ये पण पसंत करतात मुलं. दिवाळीमध्ये गड किल्ले वगैरे बनवतात. बरं ना. आपण पर्यंत हुंदीर माव पाहिले हे आहेत खास करून आपले मावळे. आणि त्यांनी हे सर्व लिहिलेलं आहे. मस्त मेसेज पण चांगला दिलेला आहे. आणि छान म्हणजे तुम्हाला गेटअप करायला छान वाटतं. हो. आणि ह्या जाळ्यांमध्येच तो आपण बघितला सार्वजनिक घरगुतीसाठी हे सर्व एक अष्टविनायकाचं दर्शन झालं इथे. छान आहे. ओझर थेऊर महड सगळे 4 या बाजूला आहे. 4 तिकडच्या बाजूला आहेत असे. छान मस्त लोक. ह्याच्यामध्ये साईज किती असतात आपल्याला? याच्यामध्ये पाहिजे तशी रचना करू शकतात. प्रत्येक शीट एक शीट आहे वेगळं. ओके. पण आपल्याला ही जी साईज आहे अष्टविनायकची तर त्यामध्ये छोटी साईज पण मिळेल. ही छोटीची पुढची या 2 आहे त्याच्यामध्ये डिझाईन. बरोबर. हे घरच्यासाठी आणि थोडे मोठे असतात 4 फुटाच्या मूर्तींपर्यंत. बघा ही जे आहे हे लहान मंडळासाठी म्हणजे आपल्या घरगुती डायनिंग टेबलवर असंच बसतो. ऍक्च्युली कसं हे मोठं जे आहेत ना बाप्पा त्यांच्यासाठी अष्टविनायक कसं त्यांनी दाखवलेलं आहे. पण ते आपल्या लहान मध्ये दिसत नाही. पण लुक मंदिराचा तसं वाटतो. छान वाटतं. पुढे गेल्यानंतर काय काय पाहू आणि काय काय पाहू नको असं झालंय. छान आहेत. जयपुरी 3 जाळी सेट आहे आणि 1680 रुपये याची प्राइस आहे. छान आहे. मस्त आहे. पण अष्टविनायक नाही आपण सर्व आहे मकर पाहिले. आता हा झोपळा बघतो म्हणजे असं काय सांगायला. हा झोपळा डेकोरेटिव्ह आहे. याला झुलवता येत नाही पण याच्यात तुम्ही मूर्ती स्थापन करू शकता. खाली चौरंग वगैरे ठेवा. इथे आम्ही प्लाय दिलेला आहे तसा सपोर्ट साठी. किंवा चौरंग नसेल ठेवायचा तुमच्या घरातले काही रद्दी वगैरे ठेवा सपोर्ट साठी. आणि तो अगदी आरामशीर झुल्यामध्ये बसतो बाप्पा आपला. आणि या 3 वेळा युज होतो. काही कृष्ण जन्माला पण वापरतात. नंतर गणपतीची पण स्थापना करतात. नंतर देवीला पण नवरात्रीला वापरतात. म्हणजे नाव आहे उत्सवी झुला मकर आणि 3900 रुपयाला आहे. पण ते एका वर्षी ते 3 सण साजरे होतात. आणि काही लोक तर नुसतं सिंहासन ठेवतात. झुला बाजूला ठेवतात. नंतर दुसरं झुला लावतात. सिंहासन लावतात. बरोबर. कुठे श्रीकृष्णाच्या वेळेला लावायला मस्त पाळणा वगैरे. त्याच्यामध्ये 2 साईज आहेत. कृष्ण जन्माष्टमीला हा यूज करू शकता. छान वाटतं. ते घरामध्ये लावलं नाही तर किती छान. आणि प्रत्येक यात मला काय ना काय 3D लुक असा वाटला. काय ना काय कॉन्सेप्ट छान आहे. पाटासारखं वाटतं. प्रत्येक याला पण प्लाय दिलेला आहे. तुम्ही याच्यावर सहज मूर्ती स्थापन करा. फक्त खाली सपोर्ट ठेवा तेवढ्या मापाचा. बरोबर. नक्की. ह्याची प्राइस आहे 5900. आपण आतापर्यंत डिटेल मध्ये व्हिडिओ बनवतोय त्याची प्राइस पण सांगतोय. त्यामुळे नक्की इकडे येऊन खरेदी करा. ऑनलाईन पण तुम्हाला विकत घेता येईल. आपण महाराजांचं गड किल्ले म्हणजे शिवनेरी प्रतापगड ते पाहिले.
त्याच्यातही छोटी छोट आहे ना पद्धत. त्यामुळे हा. याची प्राइस आहे 3450. आता हे मकर तुम्हाला दाखवतो फक्त, बघू शकता तुम्ही. मस्त लाईट वगैरे आहे, छान वाटतंय, मला आवडलं. ह्याच्यामध्ये अक्षरशः ते बाप्पा आपले आहेत विराजमान झालेले. आणि ही मीडियम साईज आहे. हो मीडियम आहे. तर आणि याच्यामध्ये पण असेंबल करू शकता तुम्ही, छोटे मोठे आहे बघा. हा. मधला जो आपला गेट असतो कोणत्याही किल्ल्याचा तो उंच जातो, बरोबर. हा, आणि नंतर भिंती खाली येते बघा, ढाल वगैरे दाखवलेला आहे. बरोबर तर तुम्ही असं कन्सेप्ट खाली हे करू शकता त्याच्यावर, आणि याला वाढवू पण शकता. बरोबर. असं आहे. अशी पुढे वर घेऊ शकतो हो. ना, जसं साहित्य अजून एक एक शीट वाढवलं की अजून एक एक दरवाजा पुढे पुढे येणार. येऊ शकतो. हा. मस्त. तुम्ही पाहिजे तसं याला टेबल कव्हर करू शकता या डिझाईन तर मध्ये. याची प्राइस आहे 4450. महाराजांचा गड किल्ला शिवनेरी, तिथे महाराजांचा जन्म झाला, ते प्रतापगड आहे. आणि हा आहे जंजिरा. हा जंजीर आहे. हा. बरोबर. जंजिरा किल्ला मस्त. पुढे हा जो मकर बघतोय हा कोकण मकर नाव आहे याचं. हो. आणि 2190 प्राइस आहे. बरं, वैशिष्ट्य म्हणजे असं लुक असं जुन्या याचं बघा काळात कोकणामध्ये उत्तरच्या छपरांची मंदिर आहेत बघा, त्यामुळे वरती छप्पर वगैरे कावल्याचे लुक दाखवलेले आम्ही. आणि वृंदावन असतं बघा पाठीमागे, छान छान. तुळशी वृंदावन वगैरे बरोबर. मंदिरापुढे. तर ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या पॅटर्न मध्ये. पण प्रयत्न हा सफल झाला, हो. कारण आणि खूप पसंत करतात याला पण छान वाटतं डिझाईनला. हे मकर आतापर्यंत पाहिले ना, तर हो. काही ना काहीतरी प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. अरे अष्टविनायकचं दर्शन वेगळ्या प्रकारे हो. होतंय आपल्याला. मस्तच आहे, छान कॉन्सेप्ट आहे. 2900 प्राइस आहे. आणि अष्टविनायक मध्ये 3-4 याचं कन्सेप्ट आहे ना, कॉपर आहे सगळं, जे कलर थीम आहे ती कॉपर आहे. आणि बघा मंदिराने आपल्या या अशा पाठी असतात सज्जे वगैरे दाखवलेले घुमटला, पाहू शकता बघा. तर ते प्रत्येक हे सज्जे दाखवलेले आहेत. आणि हा बंद आहे अर्धा, म्हणजे घुमट आहे याला वरतून, म्हणजे दुसरे कसे ओपन आहेत. बरोबर, ह्याला वर घुमट आहे म्हणजे. आणि हे अष्टविनायक वरती दाखवलेले कळसावरती. आणि तुम्ही कॉपर बोललात ते हे कॉपरचं कॉपरचे सगळे रंग संगती कॉपरची. कॉपर मध्ये दिले. इकडे आपण थोडं ओपन स्पेस मध्ये हे पाहतोय, 9 रंग मकर. जसं लहान पाहिलं ना मगाशी, तसे आता हे मोठं मकर पाहतोय. आतमध्ये हे तुम्ही लाईट पाहू शकता. तुम्हाला हा म्हणजे काय, हा वन पीस आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक रंगाची एक छटा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये सगळे रंग आहे बघा, येलो, क्रीम, असं सगळे दाखवलेले. आणि थोडंसं ना हे 3D लुक वाटतं. 3D लुक येतो. हो. असं काही ना काहीतरी असं मस्त वाटतं. तुम्ही इथे जर छान लाईट ठेवलात हे बघा, लुक लुकतं आणि त्याची ब्युटी अजून वाढते. बरोबर बरोबर, मस्त. मागे जरा ते पण छान वाटतंय. हो, हा पेपर लावलेला पाठीमागं, त्याची शायनिंग वेगळी आहे. मागून पण लाईट लावू शकता तुम्ही. ते सर्कल वगैरे येतं ते लावलं तर अगदी जी कलाकुसर असेल तो जसं तुम्ही थोडासा अजून प्रयत्न केला तर त्याचा अजून ब्युटी सुंदर वाटते. मस्त मस्त मस्त. पुढे गेल्यानंतर ही छोटी लहान साईज आहे ना, 9 रंग मकर, छान आहे. आणि हे मागे तुम्ही पाहता ना, हे आपल्याला हे काही लोकांचे हौशी असतात कलाकार, बरोबर, तर ते असे पार्ट नेतात. त्यांना एक्स्ट्रा काही ना काही पाहिजे, काहीतरी पाहिजे असं, तर ते थोडी मेहनत करतात. 200-250 रुपयामध्ये त्यांचं छान डेकोरेशन होतं बाप्पाचं. मस्त. ज्यांच्याकडे वेळ आहे ते नेतात, हे कटआउट लावलेले ते. हे आपल्याला 10 रुपये. हो, म्हणजे मोदक आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर हे सगळे मूषक आहेत ना. हो, मूषक आहेत. मस्त. म्हणजे आपण जे सिंगल सिंगल बघतो इथे मिळतात. हो, हे बॉर्डरी वगैरे आहेत, अगदी 10-10, 20-20 रुपये त्याची प्राइस आहे. बॅकग्राऊंडला जाळी वगैरे आहे, बॅकग्राऊंड अष्टविनायक आहे, गणपती बाप्पा, हे आपले मूषक आहेत मोठे मोठे. ते असे हे पकडून काय ज्यांच्याकडे थोडाफार वेळ आहे ते करतात, मेहनत नेतात पार्टी कडनं. आणि अगदी 1 वर्षाने आपला जो बाप्पा येतो त्याच्या एरियासाठी ही जी धडपड चालू असते प्रत्येकामध्ये, आपला बाप्पा काही ना काही चांगलं करून असं सर्व पाहायला मिळालं. हा मला मेसेज खूप आवडला. जसं की निसर्गाने जे आपल्याला दिले आणि तेच आपण निसर्गाला परत करूया, त्याच कॉन्सेप्टने आपण मकर पाहतोय. अक्षरशः इको फ्रेंडली मकर. सर्व हे प्रतिकृती आपण पाहिल्या. आता आपण जे समोर पाहणार आहोत ते आमचे स्फूर्तीस्थान म्हणजे चेन्नई जे आर्ट स्कूलमधून प्रथम श्रेणी मिळवली आणि अक्षरशः संपूर्ण हे परिश्रम करून हे सर्व उभं केलं. ते आहे ते नानासाहेबजी. तर नमस्कार. काय सांगाल आपली माहिती, की जसं की हे सर्व पाहतोय एवढं इझी नाही, खूप परिश्रम आहे. हे इको फ्रेंडली जे सर्व दाखवायचं आहे, तर तुम्ही हा मार्गातून दाखवलं की बाप्पांसाठी मकर आहे किंवा इतर गड किल्ले महाराजांचे दाखवल्यात. तर कॉन्सेप्ट तुम्हाला कसं सुचलं आणि कसं इतक्या वर्षाचा सांगाल तुम्ही? म्हणता ते बरोबर. हे खूप अवघड काम आहे. एक मकर बनवायला आम्हाला 6-6 महिने जातात, कारण याच्यामध्ये प्रिंटिंग आलं, एरिया आला, पंचिंग आलं,
आपल्या हिंदू शैलीप्रमाणे आकार आले, रंगसंगती सामान्य माणसाला आवडली पाहिजे, गणेश भक्तांना ते पसंतीला पडलं पाहिजे. आणि खूप मोठं रिस्क आहे. हा आता माझा व्यवसाय नाही. पूर्वी जेव्हा जेजी स्कूल ऑफ आर्ट मध्ये असताना त्यामुळे थर्माकोलचे मकर बनवले, साचे बनवले आणि इतक्या प्रचंड प्रमाणात थर्माकोल आम्ही त्याच्यात आमचा पण सहभाग आहे. इतका व्यापार झाला त्याचा पुढे आणि खूप प्रदूषण वाढलं. बरं, आता हे आपलं 24वं वर्ष आहे आणि पुढचं असणार आहे 25वं वर्ष. तर खूप तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वर्षासाठी. आणि हे वर्ष देखील आपला हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त हा व्हायरल होऊन लोक खूप ना खूप इकडे येतील, खरेदी करतील, ऑनलाईन देखील खरेदी करतील. अगदी भारताबाहेर देखील आपला बाप्पांचा हे जे मकर आहेत हे नक्की साता समुद्र पार देखील नक्की जातील. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. तुम्हालाही खूप शुभेच्छा. तुम्ही खूप छान माहिती घेतली आमच्याकडून आणि सगळ्यांना नक्की आवडेल आपली माहिती. आणि सगळ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन. धन्यवाद. थँक्यू. आणि सर्वात शेवटचं मकर ते मोठं आपण ज्याची सुरुवात केली होती हा तिकडेच बघूया. चालेल ना. आणि आजचा व्हिडिओ हा बघा. हे जे मकर आहे हे मोठी साईज आहे. हो. आणि याच्यामध्ये ही सेम हे लंडनला कुरिअर आता झालं. याच्यामध्ये 5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हे बघा छान. आणि तुम्ही टेबल वगैरे खाली ठेवले, तुम्हाला हाईट वाढवायची असेल तरी होऊ शकतं. हो. मस्त आहे, छान वाटतं. मी बघा. मस्तच वाटलं. हे बघा ह्याच्यामध्ये एक जंगल आहे, हा. छान वाटतं, मस्तच वाटतं. आणि हे मकर बघा आता एकदम अरे बापरे. हे बघा हा. तुम्हाला दाखवण्याचा मागचा कॉन्सेप्ट असं आहे की किती फुटाची मूर्ती आहे. तसं काही बघा एक माणूस उभा राहिला साईज बघा किती आहे हे मंदिराची. आणि आणि हे जे एकदम मंदिर आहे हे हा. जागा आईच पाहिजे याला आईच पाहिजे. मूर्तीसाठी. मोठमोठ्या समया ठेवल्या. हा. बाप्पा काहीच अडचण नाही. आणि काहीच अडचण मेन म्हणजे नाही. काय अगरबत्तीनं घाबरण्याचं कारण नाही. हा. कारण थर्माकोलवर कशावर अगरबत्ती बरोबर. पडली तर ती वस्तू बरोबर जळते. बरोबर बरोबर बरोबर. पण याच्यावर अगरबत्ती पडली तर अगरबत्ती भिजते. दिसते. असं आहे. छान कॉन्सेप्ट हा. आहे. ह्या पुट्टा जरी असला तर काही घाबरण्याचं कारण नाहीये. हे बघा एकदम टणक आहेत, काही होत नाही एवढं हे बरोबर, करून पण. काही ना काहीतरी हे एवढं हो. एवढं काम केलं मी त्यात काही ना काहीतरी हे असणार ना. 100% मस्त. अब्दगिरी घेतली मस्त. हो. मस्त आहे. आणि ओम गणपती नमः. त्याच्यावर तो मंत्र दिलेला आहे. मस्तच झाला. तर नानी आजच्या ह्या व्हिडिओ मधून हे एवढे मकर पाहिले आतापर्यंत मी पहिल्यांदाच पाहिले का. हा. आणि एवढं कॉन्सेप्ट छान. आणि हे आता आपलं 24वं वर्ष आहे आणि पुढचं असणार आहे 25वं वर्ष. खूप धूमधडाक्यात पुढचं वर्ष साजरं होईल. नक्की साजरा आणि करा. आपला आजचा व्हिडिओ आहे ना त्याच्यात मित्रांनो लाईक करून शेअर करा. कारण अशी एवढं कॉन्सेप्ट ही जी कला आहे ना ही इथेच नका ठेवू. हिला शेअर करा, ही वाढून दे, म्हणजे पुढे जाऊन दे. आणि जेणेकरून सर्वांनी इकडे खरेदी करता येईल मित्रांनो. ऑनलाईन देखील खरेदी करताना. कारण अगदी साता समुद्र पार हे आपलं चाललंय. जगभरात मकर जातात आमचे. मकर चालले जातात. आणि पुट्ट्याचे म्हणून काही घाबरण्याचं कारण नाही. अगदी 10-10, 15-15 वर्ष तुम्ही थकेपर्यंत वापरू शकता. एवढी मी गॅरंटी देते. फक्त खोलताना सांभाळून ठेवा. नक्की नक्की नक्की. तर नक्की आपल्याला हा व्हिडिओ ना आता आपण संपूर्ण बघितला. खूप छान आहे. व्हिडिओचा संपवासा वाटत नाही, पण आपण थांबूया इथेच आता. आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इथला ऍड्रेस असणार आहे, कॉन्टॅक्ट असणार आहे. आणि जर ऑनलाईन हे आपल्याला ते घ्यायचं असेल तर तुमचा व्हॉट्सअप नंबर वगैरे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल तर त्याच्यावरून स्क्रीनशॉट वगैरे सेंड करून हे घेऊ हो, शकतो. आम्ही व्हॉट्सअपला त्यांना डिझाईन पाठवतो, त्यांनी सिलेक्ट करायचं आणि पेमेंट ऑनलाईन केलं की आम्ही पाठवतो. काय कोरिअरचा थोडासा खर्च येतो त्यांना, पण त्यांच्या दारात भेटतं. पण त्यांना आवडणार हे डेकोरेशन मिळतं. हो. नक्की ना. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मस्त असा बनलेला आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त आजचा हा व्हिडिओ लाईक करा. आणि कोणाला वेळ असेल तर नक्की त्यांनी आमच्या प्रदर्शनला भेट द्यावी ही आमची इच्छा आहे. नाही आपला हा व्हिडिओ पाहून ना नक्कीच तुम्ही इकडे या. आपला हा ऍड्रेस आहे, पुन्हा सांगतो तुम्हाला. लालबाग मध्ये आलात ना तर गणेश गल्लीमध्ये आल्यानंतर प्रभा कुटीर. आणि प्रभा कुटीर आतमध्ये पूर्ण हे प्रदर्शन भरवलेलं आहे. एकापेक्षा एक सार्वजनिक मंडळाचे बाप्पा, ते आपले घरगुती बाप्पा देखील इथे तुम्ही बसवू शकता. खूप छान आपला आजचा हा व्हिडिओ बनला. मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की हा लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असलं काय मित्रांनो सबस्क्राईब. भेटू अशाच का पुढील व्हिडिओमध्ये सेम असेच चांगले विषय घेऊन येऊ. तर चला मित्रांनो बाय बाय. आणि तुमची स्वतःची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.